राघव चड्डा यांच्या घराबाहेर सध्या राघव चड्डा यांच्या विरोधात सध्या हे आंदोलन सुरू आहे। खारमध्ये आपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांनी अगदी सकाळपासूनच या ठिकाणी बंदोबस्त वाढवला होता। राघव चड्डा यांच्या खार येथील निवासांनी आपचं हे आंदोलन सुरू आहे। राघव चड्डा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांच्या घराबाहेर सध्या हे आंदोलन सुरू आहे। मुंबईतील खार परिसरात आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। आम आदमी पक्षातून भाजपमध्ये गेलेले खासदार राघव चड्डा यांच्या निवासस्थानाबाहेर आम आदमीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहे। घटनास्थळी जे आहे ते आता पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि मोठं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आम आदमी पक्षाचे जे कार्यकर्ते कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। पोलिसाच्या वतीनं आम आदमी पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र या ठिकाणी हातामध्ये पोस्टर हे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ठिय्या मांडलेला आहे, हातामध्ये वेगळे पोस्टर घेतलेले आहेत। नक्कीच जर पाहायला गेलं तर आम आदमी पक्षातून राघव चड्डा हे भाजपमध्ये गेले होते। त्यानंतर देशभरामध्ये जे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। हा जो परिसर आहे खारोड परिसर आहे, याच परिसरामध्ये राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांचं घर आहे आणि त्याच्या बाहेरच तगडा पोलीस बंद असताना देखील हे आंदोलन जे आहे ते आता सुरू आहे। नक्कीच जर पाहायला गेलं तर हे आंदोलन करते ते आंदोलनकर्त्याशी बातचीत करणार आहोत। सर हाँ, ये राघव चड्डा गद्दार है। राघव चड्डा ने जिस तरह की घिनौनी हरकत की है, ये हरकत के विरोध में आम आदमी पार्टी मुंबई की ओर से सारे लोग सड़कों के ऊपर उतरे हैं और ये राघव चड्डा को समझना पड़ेगा किस तरह का मान सम्मान आम आदमी पार्टी ने उनको दिया था और आज किस तरह की वो गद्दारी करके भाजपा में चले गए। भाजपा हाय हाय राघव चड्डा हाय। देखिए जिस तरीके से राघव चड्डा जी हा मार्ग